नमस्कार, आपण पाहतात युगांतर महाराष्ट्र न्यूज. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. बातमी उल्हासनगरतून आहे. कोनार कंपनीचा कचरा वाहतूक करणारा डंपर ट्रक एका लहान मुलाच्या पायावरून गेल्याची दुर्दैवी घटना. उल्हासनगर कॅम्प क्रमांक 5 आकाश कॉलनी परिसरातील डम्पिंग ग्राउंडच्या ठिकाणी कोनार कंपनीचा कचरा वाहतूक करणारे डंपर ट्रक खेळत असताना एका 7 वर्षीय लहान मुलाच्या पायावरून गेल्याची दुर्दैवी घटना घडली. या डम्पिंग ग्राउंडमध्ये शेकडो गाड्या कचरा टाकण्यासाठी येतात. यामध्ये गणेश चव्हाण नावाच्या लहान मुलाचा पाय गमावावा लागला आहे. यावेळी तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून घटनास्थळी हिल लाईन पोलीस दाखल झाले असल्याचे पुढील कारवाई सुरू आहे. या घटनेनंतर चालक यांनी घटनास्थळावरून पळ काढल्याने स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड राग व तणाव निर्माण झाला असून हे डम्पिंग ग्राउंड स्थलांतरित करण्याची मागणी नागरिक करत आहेत. रोड पे पूरा बच्चे लोग घूमते हैं और पूरा दिन दुकान बाजू में दुकान है, कोई भी दुकान में आते हैं खाते हैं तो संभाल के गाड़ी चलाना पड़ता ना. पूरा गाड़ी बंद करना है तो हम लोग सब लेडीज गाड़ी के नीचे सोएंगे पूरा सब. क्या घटना हुआ है? बच्चा एक्सीडेंट हो गया आ गया ना नीचे गाड़ी के नीचे बच्चा आ गया ना. बिल्कुल इंसान की कदर नहीं करता है, वैसा गाड़ी भगाता है. कितने साल का बच्चा? अभी 6 साल का भी लड़का नहीं है. कितने बजे ये घटना हुई? 3 बजे हुआ है. कौन सी कंपनी की गाड़ी थी? यही कंपनी का गाड़ी है. हा आकाश कॉलनी परिसर आहे. टँकर पॉईंट आणि म्हात्रे कंपाऊंड या वरच्या बाजूला डम्पिंग ग्राउंड आहे. या डम्पिंग ग्राउंडच्या डम्पिंग करण्यासाठी कचरा डम्पिंग करण्यासाठी या कोनार कंपनीच्या गाड्या येतात. त्या गाड्या चालवत असताना हे ड्रायव्हर हे नशा करलेले असतात आणि कुठल्याही प्रकारचं लिगल त्यांच्याकडे लायसन वगैरे नसतं. आता ही आज जो प्रकार घडला आहे, एक गाडीवाल्याने एक पोराच्या पायावरतून गाडी घालवली. आता पोरगा लहान आला, गाडीवाल्याला दिसत नाही का? असा पण नाही का हायवे रोड आहे, हा छोटाच रोड आहे, बाजूला डम्पिंग ग्राउंड आहे आणि त्यांनी त्याच्या मुलाच्या पायावर आईवडिलांचा एकुलता एक मुलगा आणि त्याच्या पायावर ती गाडी घालवली. आज त्या मुलाची परिस्थिती आपण कंडिशन पाहिली त्या पायाची, प्रत्यक्षात जर फोटो आपण पाहिला खूप जबरदस्त एवढं दुखापत झाली आहे त्याला की त्याचा पूर्ण हड्डी त्याची बाहेर आलेली आहे. मला एकच सांगायचं आहे, गेली 10 वर्षापूर्वी हा जो डम्पिंग ग्राउंड या ठिकाणी आमच्या सर्वसामान्य लोकांच्या वरती लादला. कारण की डम्पिंग ग्राउंड जिथे होत असतो तिथं वस्ती नसती, पण हा भर वस्तीमध्ये डम्पिंग ग्राउंड ह्या महानगरपालिकेने चालू केला आहे कोनार कंपनीच्या माध्यमातून. परंतु इथे येताना जाताना हे गाडीवाले एवढे मध्यधुंद असतात, अंधाधुंद प्रकारे गाडी चालवतात, फास्ट गाडी चालवतात. कुठली गाडी समोर येते, कितीतरी गाड्यांना रिक्षावाले असो टेम्पोवाले ठोकर मारून दादागिरी करून जातात. यांची दादागिरी आम्ही किती सहन करायची. आज या डम्पिंगच्यामुळं स्थानिक लोकांना एवढी रोगराई पसरली. धूर येतो रात्रीचा, हे लोक रात्रीचा धूर येतो म्हणून त्यांच्याकडे कंप्लेंट करायला जातात. ते धमकी देतात, यांना शिवाय देतात त्या लोकांना येऊन. मग ही दादागिरी आम्ही सहन किती करायची, किती अन्याय सहन करायचा. आज ह्या आमच्या परिसरामध्ये आपण बघितलं तर इथलं जे पूर्वीचे जे 10 वर्षापूर्वीचे जे प्रॉपर्टीचे रेट होते ते आज त्याच्यापेक्षा अर्धेसुद्धा राहिले नाही. मग गायकवाड पाड्याला पूर्ण ह्या डम्पिंग ग्राउंडवाल्यांनी आणि महानगरपालिकेने बकास करून टाकलेलं आहे. आयुक्त साहेबांना मी एवढीच विनंती करेन, लवकरात लवकर या डम्पिंग ग्राउंडचा बंदोबस्त करा. या कोनार आणि ही जी घटना आज घडली, संबंधित कोनार कंपनी असू द्या, ड्रायव्हर असू द्या, सगळ्या यांना प्रत्येकावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि यांना कडक शासन झालं पाहिजे. आणि जेणेकरून की स्थानिक रस्त्यावरून येताना गोरगरीब लोकांची जाण ठेवून तुम्ही गाड्या चालवा. आता जोपर्यंत याच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत त्यांची एकही गाडी इथं येऊन देणार नाही.